तर दापोली तालुक्यातील कोंगले बौद्धवाडी येथील बाप बेटे दोघे नदीत बुडून मरण पावलेत। ही घटना दापोली तालुक्यात घडली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचं येथील ग्रामस्थांनी म्हटलं आहे। या दुर्दैवी घटनेमुळे कासारे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। शुक्रवारी दुपारी 3 वाजता हे दोघे बाप बेटे गुरांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेले असता अचानक भरतीचं पाणी वाढल्याने ही घटना घडली। दापोली तालुक्यातील कोंगली गावात हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या गावातील ग्रामस्थ नदीवर गुरेढोरे धुण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी जात असतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने येथे काहीच उपाययोजना केलेली नसल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रकाश लक्ष्मण कासारे हे माझे वडील होते। प्रत्येक महिन्याला ह्या गोष्टी घडतात। प्रत्येक महिन्याला आम्ही जेव्हा गुरं धुवायला जातो, मासे पकडायला जातो किंवा आंघोळी करायला जातो, तेव्हा ह्या अशा घटना घडतात। तेव्हा जेव्हा प्रशासनाला गरज असते तेव्हा ते मतदान मागायला आमच्याकडे येतात, पण मतदान मागायला डोंगर चढून आमच्याकडे येतात, पण अशा प्रसंगी कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। तर प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावे। ह्या प्रसंगी RPIचे काही माणसं आली होती आमच्याकडे। प्रकाश लक्ष्मण कासारे वय 48 आणि अतुल प्रकाश कासारे वय वर्षे 16 अशी या मृतांची नावे आहेत। प्रकाश कासारे हे शेतकरी असून अतुल कासारे हा 10वीचा विद्यार्थी होता। त्याने आत्ताच 10वीची म्हणजेच SSC बोर्डाची परीक्षा दिली होती। अचानक घडलेल्या घटनेबाबत सांगताना येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत व्यक्त केली आहे। प्रकाश लक्ष्मण कासारे आणि त्यांचा मुलगा अतुल प्रकाश कासारे हे दोघे जण गुरांना खाली खाडीवरती पाणी गोचडी झाल्यामुळे पाणी धुवायला घेऊन गेले आणि पाणी धुता म्हणजे समुद्राचं पाणी भरती वाढल्यामुळे त्या मुलाचे पाय खाली जमिनीमध्ये रुतले आणि मुलगा त्या ठिकाणी पूर्ण पाण्यात डुबून गेला। त्याला वाचवण्याच्या बापाने जी उडी मारली, प्रकाश लक्ष्मण कासारे यांनी उडी मारली आणि त्याच्यामुळे दोघेही त्या ठिकाणी समुद्राच्या खाडीमध्ये पूर्ण वाहून बेपत्ता झाले। तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि अशाच पद्धतीच्या अनेक ठिकाणी म्हणजे अडखल या ठिकाणी पण याच्यापूर्वी 2 मृत्यू असे झालेले होते। मला वाटतं प्रशासनाने याकडे लक्ष दिलं तर ते उत्तम होईल आणि जेणेकरून दुसऱ्या वेळेला असं होऊ नये। मुलगा 10वीची परीक्षा सारंग या शाळेमध्ये 10वीची परीक्षा देऊन सध्या घरी राहतोय। शाळेत विद्यार्थी होता तो। काल सकाळी 9 वाजता त्यांचे मृतदेह सापडल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले। मात्र प्रशासनाने यापुढे लक्ष देऊन सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना कराव्यात। त्याचबरोबर येथील ग्रामस्थांनीही खबरदारी घ्यावी जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत। त्यांच्या या आकस्मिक मृत्यूमुळे कोंगले गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। यापुढे अशी घटना घडू नये म्हणून येथील प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे। तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। आठवडा बाजारात हरवलेल्या बालिकेला पोलीस मित्रांमुळे मिळाले आई-वडील। दिवसाढवळ्या कुवारबाव पोलीस चौकीजवळ चोरांनी मारला सोन्यावर डल्ला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर। रत्नागिरी मत्स्यालयाला 3 लाख विद्यार्थी आणि पर्यटकांनी दिली भेट। आणि बाप बेटे दोघांचा नदीत बुडून मृत्यू, दापोली तालुक्यातील कोंगले गावातील घटना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।